नमस्कार. अभिनव स्टडीजमध्ये आपण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण माडा भरती 2021 मध्ये आपण मराठी भाषा प्रश्नसंच 3 पाहत आहोत. मराठी भाषेचा प्रश्नसंच घेण्यामागील उद्देश एकच आहे की आपला जास्तीत जास्त प्रश्नसंचावर सराव व्हावा. सराव जेवढा जास्त होईल तेवढा आपल्याला परीक्षेमध्ये मार्क चांगले पडण्यासाठी मदत होते. आपला अभ्यास किती पण असू द्या, पण जेव्हा आपण प्रश्नसंच सोडवतो, जेव्हा आपण प्रश्नावर आवृत्ती देतो, त्यावेळेसच आपल्याला त्या विषयाचे गुण आपल्याला जास्तीत जास्त मिळवण्यामध्ये मदत होते. तर चला सुरू करूयात. प्रश्न पहिला. मराठी भाषेचा विकास होऊन मराठीला ग्रंथरूप प्राप्त झाले. यामध्ये डॅश डॅश ही राजसत्ता मराठीच्या विकासासाठी अनुकूल ठरली. तर ती कुठली राजसत्ता आहे? तर यादवकालीन ही राजसत्ता या ठिकाणी मराठीच्या विकासासाठी अनुकूल ठरलेली आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक सी यादवकालीन राजसत्ता हे बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे समानार्थी शब्दांचा पर्याय क्रमांक लिहा. तर वस्त्र दिलेला आहे, तर या ठिकाणी आपला पर्याय डी हे बरोबर आहे, कारण वरील सर्व हे वस्त्रसाठी समानार्थी शब्द बरोबर आहेत. अंबर, पट आणि वसन हे तिन्ही शब्द वस्त्र याला लागू पडतात. त्यानंतरचा प्रश्न आहे उपकार या विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडा. तर उपकारला विरुद्धार्थ शब्द येईल आपला अपकार. पर्याय क्रमांक सी आपला या ठिकाणी बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न पाहत खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी आहे ते ओळखा. तर शब्दांच्या जातीमध्ये विकारी आणि अविकारी असे प्रकार पडलेले आहेत, सव्यय आणि अव्यय. तर सव्यय आणि विकारी हे शब्दांच्या जाती आपल्याला नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे आहेत. आणि त्यानंतर अव्यय अविकारी हे शब्दयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय यामध्ये मोडतात. त्यामुळे पर्याय क्रमांक डी विशेषण हे आपलं बरोबर उत्तर आहे, कारण विशेषण हे विकारी आहे आणि सव्यय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? खाली पर्याय दिलेले आहेत आणि त्यामध्ये आपला पर्याय हा डी बरोबर आहे. नीर, नीला दुसरी वेलांटी असेल. त्यानंतरचा प्रश्न असेल दुरून डोंगर डॅश डॅश म्हण पूर्ण करा. तर त्यामध्ये आपली म्हण आहे दुरून डोंगर साजरे. पर्याय क्रमांक बी आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे हर्षलचे बाबा सकाळी आले. या वाक्यातील क्रियाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? तर क्रियाविषयी अधिक माहिती सांगता येतो सकाळी हा शब्द आपल्या या ठिकाणी बरोबर आहे, कारण क्रियाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मग या ठिकाणी सकाळी हे क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर त्या ठिकाणी तारक हा आपला मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपला या ठिकाणी बरोबर आहे. ती मुले अंगणात खेळतात या वाक्यातील ती हा शब्द डॅश डॅश आहे. तर ती हा शब्द सर्वनाम आहे, हो की नाही? पण या ठिकाणी आपला पर्याय हा चुकीचा आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी आपला बरोबर आहे. विशेषण हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर ती हा शब्द हा सार्वनामिक विशेषण आहे. तर सार्वनामिक विशेषण म्हणजे काय? सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाला सार्वनामिक विशेषण म्हणतात. मग हे झाड, ती मुले, ती मुलगी, तो पक्षी, ती फुले हे वाक्य विशेषणामध्ये मोडतं. तर विशेषणामध्ये कसं आहे, गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण असे विशेषणाचे 3 प्रकार पडतात. तर यामध्ये हा प्रकार आपल्याला सार्वनामिक विशेषणाचा दिसत आहे. त्यानंतर सर्वनाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. तो, ती, ते, हा, ही, हे. क्रियापद म्हणजे काय? क्रिया दर्शवली जाते. नाम काय? नाम म्हणजे व्यक्ती, वस्तू, ठिकाण ह्याला आपण जे नाव देतो त्याला नाम असे म्हणतात. तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक आहे डी विशेषण. ती मुले अंगणात खेळतात यामध्ये ती हा आपला विशेषण आहे, सार्वनामिक विशेषण.
त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी एक शब्द उरलेल्या शब्दांचा समानार्थी शब्द नाहीये, तो ओळखा. तर यामध्ये विप्र, कांत, धव आणि पती हे आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत. तर यामध्ये विप्र हा आपला चुकीचा या ठिकाणी आहे, कारण कांत, धव, पती हे एका शब्दाचे अर्थ आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, माळी या शब्दाचे अनेक वचने रूप काय होईल ते खालील पर्यायातून शोधा. तर माळी या शब्दाचा अनेक वचनी माळीच असा शब्द आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, त्या काळी रोज रात्री पाऊस पडत असे, या वाक्याचा काळ कोणता. तर हा नक्कीच पडत असेल म्हटलं तर हा भूतकाळ आहे, पण हा रीती आहे, चालू आहे, पूर्ण आहे की कुठला आहे. तर या ठिकाणी हा रीती भूतकाळ आहे. पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर त्याचा जीव डॅश डॅश लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. तर यामध्ये आपला पर्याय क्रमांक सी बरोबर आहे, टांगणीला. त्याचा जीव टांगणीला लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहित नव्हते. त्यानंतरचा प्रश्न आहे, मला माहित होते डॅश डॅश मी काहीच बोललेले नाही. हे योग्य उभयनवी अव्यय वापरून हे वाक्य पूर्ण करा. तर या ठिकाणी कुठलं योग्य असं उभयनवी अव्यय लागेल. तर या ठिकाणी डी, पण हे उभयनवी अव्यय या ठिकाणी योग्य असेल. मला माहित होते पण मी काहीच बोलले नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, द्वितीय हे कोणत्या प्रकाराचे विशेषण आहे. तर द्वितीय हे क्रमवाचक आहे, प्रथमा, द्वितीय आणि तृतीय. त्यामुळे हे पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे, क्रमवाचक विशेषण. त्यानंतरचा प्रश्न आहे, शक्य कर्मणी प्रयोगाचे उदाहरण कोणते. तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, बाबांना आता स्वतः चालवते. तर आपण मागील भागामध्ये कर्मणी प्रयोगाचे उदाहरण पाहिले, त्यानंतर आपण वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, काळ देखील पाहिला. तर यामध्ये आपण फक्त आवृत्ती करून घेत आहोत, कारण मागील भागामध्ये आपण याच्यावरती रिव्हिजन केलेलीच आहे. तर शक्य कर्मणी प्रयोगामध्ये आपला डी हा पर्याय आपल्याला या ठिकाणी बरोबर आहे, बाबांना आता स्वतः चालवते. त्यानंतरचा प्रश्न आहे, निद्रिस्त शब्दांचा विरुद्धार्थी शब्द कोणता. तर निद्रिस्त या शब्दाचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक ए आहे, जागृत. त्यानंतरचा प्रश्न आहे, पळाला म्हणून तो बचावला, या वाक्यातील म्हणून हे वाक्य कोणते अव्यय आहे. तर म्हणून हे आपलं स्वरूपदर्शक वाक्य अव्यय आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूया, स्मिता पुस्तक वाचते. तर यामध्ये स्मिता पुस्तक वाचते हे आपल्याला वाचते ना ती, त्यामुळे हे वर्तमानकाळी वाक्य आहे, कर्तरी प्रयोग आहे, परंतु याच्यामध्ये कर्म पण आलेला आहे आणि कर्ता पण आहे, त्यामुळे सकर्मक कर्तरी प्रयोगाचे हे उदाहरण आहे. पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भूपाल. भूपाल म्हणजे काय. तर नृप, हो की नाही, समानार्थी शब्द त्याचा नृप आहे. मानधन. मानधन मध्ये आपल्याला हा कुठल्या समासाचं उदाहरण आहे असं विचारलेलं आहे, कारण खाली समास आपल्याला दिसत आहे, अव्ययी भाव समास दिसत आहे, द्विगु समास, तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास. तर त्यामुळे आपला या ठिकाणी पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, बहुव्रीही समास. अरे रे किती लागलंय तुला, अधोरेखित शब्दांची जात ओळखा. या ठिकाणी आपल्याला हा कुठला प्रकार आहे असे सांगितलेले आहे, अरे रे हा शब्द. तर हा केवल प्रयोगी अव्यय आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कठीण परीक्षा पार करणे हा अर्थ सांगणारा वाक्यप्रचार कोणता आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी आपला बरोबर आहे, अग्निदिव्य करणे म्हणजे कठीण परीक्षा पार करणे असा त्याचा वाक्यप्रचार आहे. खालील वाक्यातून प्रश्नार्थक वाक्य निवडा. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे, प्रश्न चिन्ह आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक हे आपल्या या ठिकाणी बरोबर आहे, तू काय करत आहेस. पिता या शब्दाची फोड आपल्याला या ठिकाणी करायची आहे, संधी विग्रह करायचा आहे.
त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. पितृ अधिक आज्ञा. अत्तराचे दिवे लावणे म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. बेसुमार उधळपट्टी करणे म्हणजे अत्तराचे दिवे लावणे. तर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कादंबरी ही शिवाजी सावंत यांची नाही? तर श्रीमान योगी ही कादंबरी शिवाजी सावंत यांची नाहीये. बाकीच्या वरील सर्व ह्या शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्या आहेत. मृत्युंजय, छावा आणि लढत. श्रीमान योगी ही कादंबरी रणजित देसाई यांची आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. तर या म्हणीचा अर्थ आहे पर्याय क्रमांक डी, उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे, 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. पर्याय क्रमांक सी आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. शुद्ध शब्द ओळखा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपला बरोबर आहे. शारीरिक. तर वरील प्रश्न हा आपला वृत्तावर दिलेला आहे. वृत्त, मना सज्जना तू कडेनेच जावे, न होऊन कोणासी दुखवावे. याचा पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. भुजंग प्रयास. वृत्ताबद्दल आपण एक व्हिडिओ तयार करूयात, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण वृत्तावर माहिती मिळेल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सोनूने काठी घेतली त्याने कुत्र्याला झोडपले. केवल वाक्य बनवा. यामध्ये आपला पर्याय क्रमांक आहे बी, सोनूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. हे वाक्य आपल्याला केवल वाक्यामध्ये दिसून येत आहे. तर सोनूने काठी घेतली व कुत्र्याला झोडपले हे जे वाक्य आहे त्यामध्ये व हे संयुक्त आहे आणि सोनूने काठी घेतली आणि कुत्र्याला झोडपले हे देखील संयुक्त वाक्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक आपल्या या ठिकाणी बी बरोबर आहे. सोनूने काठी घेऊन कुत्र्याला झोडपले. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्यंजन संधीचे उदाहरण असणारा योग्य पर्याय निवडा. तर यामध्ये पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. समाचार, आजादी आणि सदाचार. सम अधिक आचार, सत अधिक सदाचार. वाक्याच्या शेवटी आपल्याला व्यंजन आलेले आहेत म्हणून हे व्यंजन संधीचे उदाहरण आहे. देव अधिक आलय, महिला अधिक आश्रम, सूर्य अधिक अस्त. बाकीचे वरील सर्व हे स्वर संधीचे उदाहरण आहे. पण पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. समाचार, आजादी आणि सदाचार. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? तर या ठिकाणी निलिमा हा शब्द आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. निलिमा. त्यानंतरचा प्रश्न आहे, एकाच अक्षराची पुनरावृत्ती झाल्यास कोणता अलंकार होतो? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी आपला बरोबर आहे. एकाच अक्षराची जेव्हा पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. तर याचं उदाहरण मी तुम्हाला एक थोडक्यात सांगते. पेटविले प्राशान पठरावरती शिवबाणी. या ठिकाणी पेटविले ठिकाणी प, पाशांचं प आणि पठारावरतीचं प असं एकाच अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी हा सी पर्याय आपला या ठिकाणी बरोबर आहे. अनुप्रास. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती महाप्राण आहेत? तर एकूण विचारलेलं असल्यामुळे पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. तर एकूण 14 महाप्राण आहेत. तर या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलेच आहेत. हे 14 महाप्राण आहेत. वरील दिलेले हे सर्व महाप्राण आहेत आणि त्यानंतरचे उर्वरित जे आहेत ते लघु प्राण आहेत. आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एकूण किती महाप्राण आहेत. आपल्याला महाप्राण फक्त विचारलेला आहे का? तर महाप्राण जेव्हा एकच शब्द आपल्याला विचारलेला असतो त्या ठिकाणी ह आपला बरोबर असतो आणि या ठिकाणी आपल्याला एकूण विचारलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंकज हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर या ठिकाणी
पंकज हे तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक डी आपला या ठिकाणी बरोबर आहे. पंकात जलमणारे म्हणजे चिखलात जलमणारे कमळ. या ठिकाणी जलमणारे हा उपपद जे आहे ना ते दुसऱ्या उपपदाला आपल्याला या ठिकाणी महत्त्व दिसत आहे. त्यामुळे हा तत्पुरुष समास आहे. द्वंद्व समास काय तर दोन्ही पदे आपल्याला या ठिकाणी आई आणि वडील आणि अव्ययी भाव म्हणलं तर एकच आजन्म आहे की नाही, एकच पदाला आपल्याला महत्त्व. आणि बहुव्रीही म्हणजे दोन्ही शब्द वेगळे असतात आणि त्याचा वेगळाच अर्थ तयार होतो. नीळकंठ, निळा आहे कंठ ज्याचा असा तो कोण शंकर. असं या पद्धतीने आपण समास पाहिलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. वचन बदला लिंबू पर्याय दिलेले आहेत आपल्याला. त्यामध्ये पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. उकारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन एकारांत होते. हे वचनचे नियम आहे हो की नाही, जे ह्या नियमामध्ये आपल्याला बसत आहे लिंबू. त्यामुळे पर्याय क्रमांक ए आपला या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. त्यामध्ये योग्य विरुद्धार्थी शब्द आपला सुलभ आणि दुर्लभ आहे. वरील सर्व दिलेले जे आहेत ते शेठ आणि सावकार हे समानार्थी शब्द आहे. खबर आणि बातमी हा देखील समानार्थी शब्द आहे. आई आणि वडील हा विरुद्धार्थी शब्द नाहीये, हा विरुद्ध लिंग शब्द आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.